आता एक बातमी वजनासंदर्भातली आहे। समाजातलं वजन वाढणं हे सकारात्मक लक्षण मानलं जातं, पण शरीराचं वजन वाढणं हे आपल्या आरोग्यासाठी मात्र नकारात्मक मानलं जातं। अशीच एक तमाम भारतीयांना सतर्क करणारी बातमी आली आहे। एका अभ्यासाच्या अहवालाने आपल्या सगळ्यांनाच विचार करायला लागणार आहे। कशा संदर्भात हा अहवाल आहे आणि त्याचा आरोग्याशी कसा संबंध आहे ते पाहूया। भारतात तब्बल 19 कोटी लोक लठ्ठ व्यक्तींमध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त। लठ्ठ मुलांच्या संख्येतही झपाट्याने वाढ। भारताची सध्याची लोकसंख्या पाहता 140 कोटींपैकी तब्बल 12.5% लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतोय। द लॅन्सेट या मेडिकल नियतकालिकाने ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे। महत्त्वाचं म्हणजे भारतातील प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना लठ्ठपणाचा आजार जडलाय। लॅन्सेटने भारतात सखोल अभ्यास करून जाहीर केलेल्या निष्कर्षानुसार भारतात लठ्ठपणा वाढलाय। भारतातील 4 कोटी 40 लाख महिला लठ्ठ आहेत, तर तब्बल 2 कोटी 60 लाख पुरुषांना लठ्ठपणाचा विळखा पडलाय। 1 कोटी 25 लाख चिमुकल्यांचं वजन हे प्रमाणापेक्षा जास्त आहे। 7 कोटी 30 लाख लहान मुलींना लठ्ठपणाचा आजार आहे। भारतातील 5 कोटी 20 लाख लहान मुलं लठ्ठ आहेत। भारतात आधीच हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत। त्यातच लठ्ठपणाचं मोठं आव्हान भारतात उभं ठाकलंय। धक्कादायक बाब म्हणजे लठ्ठ असलेल्या लहान मुलांना मधुमेहाचाही आजार बळावतो। जी मुलं जेनेटिक फॅक्टर्सपासून लठ्ठ झालेली आहेत त्यांना ट्रीट करणं खूप डिफिकल्ट असतं, कारण आपल्याकडे त्याची जीन थेरपी अशी नाही आहे। पण ज्यांच्यामध्ये लाईफस्टाईल हा जो फॅक्टर आहे तो जर आपल्याला कंट्रोल करता आला तर आपण हा लठ्ठपणा लहानमधल्या मुलांमध्ये डेफिनेटली कमी करू शकतो। लॅन्सेटने ही पाहणी करताना 1990 सालापासूनच्या आकडेवारीचा अभ्यास केलाय। त्यानुसार भारतात अवघ्या 34 वर्षात लठ्ठ व्यक्तीचं प्रमाण 4 पट वाढलंय। अयोग्य आहार पद्धती, जेवणाच्या वेळा आणि चुकीची जीवन पद्धती ही त्यामागची कारणं असल्याचं सांगितलं जाते। जे काही फॉरेन फूड्स आपण म्हणतो, जे घरी न शिजवलेलं अन्न आणि बाहेरून घेतलेलं पॅकेज फूड याला संपूर्णतः याला जबाबदार आहे। तर ह्याच्यात असं असतं की जे कॅलरी डेन्स फूड आहे, आजकालचं जी लाईफस्टाईल जसं झालं आहे भारतातलं की सिटिंग जॉब्स आणि क्विक मील्स, त्यामुळे क्विक मील्स म्हणजे काय, कुठेही जाणं, वडापाव खाणं किंवा काहीतरी हाय कॅलरीड स्टफ खाणं, ह्या सगळ्या गोष्टी परत जाऊन डेस्क जॉबवर जाऊन बसणं, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। खरं तर मेडिकल सायन्सनुसार वयानुसार वजनाचं प्रमाण किती असावं याबाबतीत काही निकष देण्यात आले। 1 वर्ष वयाला 10.2 किलो मुलाचं आणि 9.5 किलो मुलीचं वजन हवं। 2 ते 5 वर्षासाठी 12.3 ते 16 किलो मुलाचं आणि 12 ते 15 किलो मुलीचं वजन, तर 3 ते 5 वर्षासाठी 14 ते 17 किलो मुलाचं आणि 14 ते 16 किलो मुलीचं वजन। 5 ते 8 वर्ष वयोगटासाठी 20 ते 25 किलो मुलाचं आणि 19 ते 25 किलो मुलीचं वजन, तर 9 ते 11 वर्ष वयोगटासाठी 28 ते 32 किलो मुलाचं आणि 28 ते 33 किलो मुलीचं वजन हवं। 12 ते 14 वर्षासाठी 37 ते 47 किलो आणि 38 ते 42 किलो अशी आकडेवारी आहे। तर 15 ते 18 वर्ष वयोगटासाठी 58 ते 65 किलो आणि 53 ते 54 किलो अशी मुलं आणि मुलींची आकडेवारी आहे। हा निकष पाहता आणि त्या तुलनेत भारतातील लठ्ठ व्यक्तींचं प्रमाण पाहता भारतात आता लठ्ठपणाकडे एक आजार म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे। आणि शासन आणि प्रशासन पातळीवरच नव्हे तर सामाजिक संस्थांनीही लोकप्रबोधनासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे। त्याचसोबत प्रत्येकाने आपली प्रकृती जपण्याचीही गरज निर्माण झाली आहे। अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।